नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण प्रीमिक्सपासून ब्राउनी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी चॉकलेट प्रीमिक्स आणलेला आहे, चोको चिप्स आणि डार्क कंपाऊंड। अगोदर पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ही चॉकलेट आपण त्याचे तुकडे करून याच्यावर ठेवणार आहोत। बाउलला खालून पाणी लागलं नाही पाहिजे तेवढंच पाणी ठेवायचं। पाणी उकळलं की नंतर गॅस एकदम मंद करायचा। हे गरम झाले की आपोआप ते वितळेल। मग चॉकलेट वितळत आहे तोपर्यंत आपण प्रीमिक्स याच्यात काढून घेऊयात। 2 वाटी घेतलेले आहे प्रीमिक्स, आपण 2 वाटी घेतलेला आहे। अगोदर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये असा स्टँड ठेवायचा। स्टँड सुद्धा गरम होतो नंतर आपण ठेवूया। अशी कढई आपण अगोदर गरम करायला ठेवलेली आहे। आता जे प्रीमिक्स आहे ना, आपण थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घेऊयात। एकदम पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये, अगदी थोडं थोडं करून त्याचं आपण कोणाकडे प्रीमिक्स नसेल ना तर मैदा, कोको पावडर वगैरे टाकून मग त्याची ब्राउनी बनवली तरी पण चालते। आता माझ्याकडं चॉकलेट प्रीमिक्स होतं म्हणून मी याची ब्राउनी बनवणार आहे। ब्राउनी जर बनवायची असेल ना तर हे थोडंसं बॅटर त्याचं घट्टच ठेवायचं, आणि जर केक बनवायचा असेल तर थोडंसं पातळसर बनवायचं, जास्त पण नाही, मापात, आणि एकाच दिशेने असं फिरवायचं। मी आता याच्यामध्ये ब्राउनी करणार आहे म्हणून तेल टाकणार नाही। आता याच्यामध्ये भरपूर असे आपण चोको चिप्स टाकून घेणार आहोत, कारण मग ब्राउनी खाताना खूप छान लागते। हे पहा, अशा ट्रेमध्ये मी प्रीमिक्स टाकणार आहे। तुमच्याकडे जर असं टेन नसेल ना तर कुकरच्या डब्याचं चपटा भांड किंवा मग चपट्या स्टीलच्या डब्यात वगैरे पण तुम्ही करू शकता। याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं। हे प्रीमिक्स आता आपण या भांड्यात ओतून घेऊयात। असं थोडंसं याला सेट करून घेऊयात, कारण जे आपण प्रीमिक्स ओतल्यानंतर जे बबल्स वगैरे होतात ना ते जातात मग असं थोडंसं आपटल्यानंतर। आता आपण हे कढईत ठेवूयात। आता हे झाकण न उघडता एकदम मंद गॅसवरती आपण अर्धा ते पाऊण तास असंच ठेवणार आहोत। हे पहा, अशी स्टिक ना क्लीन निघाली पाहिजे। मस्त असा केक आपला शिजलेला आहे। गॅस बंद करते मी, आणि हे आता आपण बाहेर काढून घेऊयात। असं ठेवायचंच नाही, बाहेर घेऊन याला आपण थंड करून घेऊयात। चॉकलेट छान असं मेल्ट झालेलं आहे। याच्यामध्ये आपण बटर टाकून घेऊयात। चॉकलेटला चांगली बटर टाकल्यामुळं चॉकलेटला चकाकी येते, म्हणून आपण त्याच्यात बटर टाकलेलं आहे। थंड झालेला आहे, याच्यावरती आपण वितळलेलं चॉकलेट टाकून घेणार आहोत। याच्यावरती एक लेयर द्यायचा। आता पुन्हा हा केक आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत। चॉकलेट छान सेट झालेला आहे। आता आपण हे काढूयात।
ही ब्राउनी छान अशी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.